मुलांनो, तुम्ही चुंबक पाहिले असतील आणि त्यांच्याशी खेळण्याचा आनंदही घेतला असेल. तुम्ही असे स्टिकर्स, चिकटपट्ट्या पाहिले आहेत जे लोखंडी पृष्ठभागावर जसे की अल्मिरा किंवा रेफ्रिजरेटरच्या दाराशी चिकटलेले असतात. काही पिन होल्डरमध्ये टाचणीधारक पिन होल्डरला चिकटलेले दिसतात. काही पेन्सिल बॉक्समध्ये कंपास पेटी, जेव्हा आपण खटका नसतानाही ते बंद करतो तेव्हा झाकण घट्ट बसते. अशा स्टिकर्स, पिन होल्डर आणि पेन्सिल बॉक्समध्ये मॅग्नेट, चुंबक बसवलेले असतात. जर तुमच्याकडे यापैकी कोणतेही सामान असेल तर त्यात लपलेले मॅग्नेट, चुंबक शोधण्याचा प्रयत्न करा. चुंबक बनवण्यासाठी कोणती सामग्री आवश्यक आहे? हे चुंबक कसे सापडले? या व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. या सत्रात मी तुम्हाला इयत्ता 6वीच्या विज्ञानातील मॅन विथ मॅग्नेट, चुंबकसह माणूस या धड्यातील मॅग्नेटिक, चुंबकीय आणि अचुंबकीय नॉन मॅग्नेटिक मटेरियल्सबद्दल, वस्तूंबद्दल समजावून सांगण्यासाठी आलो आहे. शैक्षणिक निष्पत्ती. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल: चुंबकांचा शोध, चुंबकांचे वेगवेगळे आकार, चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थ. अतिमहत्त्वाचे शब्द: चुंबक, लोखंड आकर्षित करण्याचा गुणधर्म असलेले पदार्थ. आकर्षण, दोन पदार्थांना एकमेकांकडे खेचणारी, आकर्षित करणारी शक्ती आहे. चुंबकीय पदार्थ, चुंबकाकडे आकर्षित होणारे पदार्थ. अचुंबकीय पदार्थ, चुंबकाकडे आकर्षित न होणारे पदार्थ. कृत्रिम चुंबक, मानव निर्मित चुंबक. सत्र सुरू करण्यापूर्वी या सत्राचा संकल्पना नकाशा पाहूया. प्राचीन ग्रीसमध्ये मॅग्नस नावाचा एक मेंढपाळ राहत होता. असे म्हटले जाते. तो त्याच्या मेंढ्या आणि बकऱ्यांच्या कळपाला जवळच्या डोंगरावर चरण्यासाठी घेऊन जात असे. तो त्याच्या कळपाला नियंत्रित करण्यासाठी त्याच्यासोबत एक काठी घेत असे. त्या काठीच्या एका टोकाला लोखंडाचा एक छोटासा तुकडा जोडलेला होता. एके दिवशी त्याला आश्चर्य वाटले की त्याच्या डोंगराच्या कडेला असलेल्या दगडावरून त्याची काठी सोडवण्यासाठी खूप जोरात ओढावी लागत होती. असे वाटत होते की काठी दगडाकडे आकर्षित होत आहे, खेचली जात आहे. तो खडक एक नैसर्गिक चुंबक होता आणि तो मेंढपाळाच्या काठीच्या लोखंडी टोकाला आकर्षित करत असे. असे म्हटले जाते की अशा प्रकारे नैसर्गिक चुंबकाचा शोध लागला. अशा खडकांना मॅग्नेटाइट, खनिज चुंबक हे नाव देण्यात आले, जे त्या मेंढपाळाच्या नावावरून ठेवले गेले. मॅग्नेटाइटमध्ये लोह असते. काही लोकांचा असा विश्वास आहे की मॅग्नेटाइट प्रथम मॅग्नेशिया नावाच्या ठिकाणी सापडला होता. लोखंड आकर्षित करण्याचा गुणधर्म असलेल्या पदार्थांना आता चुंबक म्हणतात. नैसर्गिक चुंबकांना निश्चित आकार नसतो.
दिशा शोधण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्याने त्यांना अग्रणी दगड किंवा लोड दगड असेही म्हणतात. नंतर लोखंडाच्या तुकड्यांपासून चुंबक बनवण्याची प्रक्रिया शोधली गेली. त्यांना कृत्रिम चुंबक म्हणून ओळखले जाते. आजकाल कृत्रिम चुंबक वेगवेगळ्या आकारात तयार केले जातात. आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहतो आणि वापरतो ते म्हणजे बार मॅग्नेट, पट्टी चुंबक, हॉर्स शू मॅग्नेट, घोड्याच्या नालाच्या आकाराचे किंवा नालाकृती चुंबक, रिंग मॅग्नेट, वलयकार चुंबक, डिस्क मॅग्नेट, तबकडीच्या आकाराचे चुंबक, दंडगोलाकार मॅग्नेट इत्यादी. चुंबकांची आकर्षण शक्ती शोधण्यासाठी आपण एक कृती करूया. प्लास्टिक किंवा कागदाचा कप घ्या. क्लॅम्पच्या मदतीनं तो स्टँडवर बसवा. कपच्या आत चुंबक ठेवा आणि तो कागदाने झाकून टाका, जेणेकरून चुंबक दिसणार नाही. लोखंडापासून बनवलेल्या क्लिपला चिमट्याला धागा जोडा. स्टँडच्या पायथ्याशी धाग्याचे दुसरे टोक लावा. आपल्याला खात्री करावी लागेल की धाग्याची लांबी पुरेशी लहान असावी. कपच्या पायथ्याजवळ क्लिप चिमटा आणा. क्लिप आधाराशिवाय हवेत तरंगत आहे, जसे की पतंग. चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थ समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. बार मॅग्नेट, पट्टी चुंबक, खिळा, जंप क्लिप, चिमटा, प्लास्टिक स्केल, पट्टी, काचेचा तुकडा, पितळी चावी, कागद, लोखंडी बोल्ट, स्क्रू, पेन, पेन्सिल, चाकू, स्टेनलेस स्टीलचा चमचा, खडूचा तुकडा आणि लाकूड घ्या. प्रत्येक वस्तूला चुंबकाचा स्पर्श करा. चुंबक प्रत्येक वस्तूला आकर्षित करतो का? चुंबकाने कोणते पदार्थ आकर्षित केले आहेत? चुंबकाने कोणते पदार्थ आकर्षित केले नाहीत? चुंबकाने आकर्षित केलेल्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. चुंबकाने आकर्षित न केलेल्या पदार्थांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात. येथे बार मॅग्नेट, खिळा, जंप क्लिप, लोखंडी बोल्ट आणि चाकू हे चुंबकीय पदार्थ आहेत. प्लास्टिक स्केल, काचेचा तुकडा, पितळी चावी, कागद, पेन, पेन्सिल, स्टेनलेस स्टीलचा चमचा, खडूचा तुकडा आणि लाकूड हे अचुंबकीय पदार्थ आहेत. माती चुंबकीय आहे की अचुंबकीय पदार्थ? ते शोधण्यासाठी एक कृती करूया. वाळू आणि मातीमध्ये चुंबक घासून घ्या. चुंबक बाहेर काढा. वाळू किंवा मातीचे काही कण चुंबकाला चिकटलेले आहेत का? आता वाळू किंवा मातीचे कण काढून टाकण्यासाठी चुंबकाला हलक्या हाताने हलवा. काही कण अजूनही त्याला चिकटलेले आहेत का? हे मातीतून उचललेले लोखंडाचे छोटे तुकडे लोखंडाचे ढीग असू शकतात. अशा कृतीद्वारे आपण एखाद्या ठिकाणाहून माती किंवा वाळूमध्ये
लोह असलेले कण आहेत का ते शोधू शकतो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. मॅग्नेटाइट एक नैसर्गिक चुंबक आहे. चुंबक वेगवेगळ्या आकाराचे असतात, जसे की बार मॅग्नेट, पट्टी चुंबक, हॉर्स शू मॅग्नेट, नालाकृती चुंबक, रिंग टाइप मॅग्नेट, वलयकार चुंबक इत्यादी. चुंबकाने आकर्षित केलेल्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. चुंबकाने आकर्षित न केलेल्या पदार्थांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात.